जय श्रीराम मैत्रिणींनो. तर तुम्ही बघू शकता किती पसारा आहे. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि कधी कधी आपल्याला असं होतं ना की आपल्याला काहीच करावं असं वाटत नाही, खूप मूड ऑफ होतो आणि काही कारण पण नसतं. तर इथे मी चहा ठेवला होता, देव स्कूलमधून आला होता आणि नंतर चहा करता करता म्हटलं चला तोपर्यंत भांडी होतील, किचन आवरून घेतलं, भांडी वगैरे घासून घेतली. चहा उकळता उकळताना ही कामं फटाफट होतात, जे की आपण बसून नाही राहू शकत. आणि नंतर इथे मी देवबरोबर जरा शाळेतल्या गप्पा मारल्या. त्याचं असं असतं ना की शाळेतून आलं ना की मला त्याला खूप काही सांगायचं असतं आणि मीही त्याचं लक्षपूर्वक ऐकून घेते. नंतर त्याला ही चांगली सवय लागली आहे की तो स्कूलमधून आल्यानंतर त्याच्या कपड्यांच्या घड्या करून ठेवतो. नंतर इथे मी जेवणाची तयारी केली होती, भात आणि चपाती करून घेतली होती. नंतर इथे मी चिकन करणार होते. मी कशा प्रकारे चिकन करणार होते हे आज मी तुम्हाला दाखवते. तर मस्तपैकी चिकन पहिले उकडायला टाकते, त्यामध्ये लाल तिखट, हळद, थोडासा मटण मसाला, मीठ आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे उकळून घ्यायचं. तर आमच्याकडे सूप, हा जो पिवळा सूप आहे तो खूप आवडतो सगळ्यांना प्यायला. शिट्टी होईपर्यंत मी मसाला काढून घेतला, टोमॅटो घेतला, कांदा घेतला, कच्चा घ्यायचा आहे, आलं, लसूण, हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची. त्यानंतर इथे जो दिसतोय ना मसाला, तो मसाला आपल्याला घ्यायचा आहे आणि त्या मसाल्याने अप्रतिम भाजी होते, जास्तीचं करावं लागत नाही. इथे मी सूप पिऊन घेतला आणि नंतर इथे मी मस्तपैकी तो मसाला तेलामध्ये फोडणी टाकला आणि व्यवस्थित आपल्याला तो परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर थोडीशी हळद, लाल तिखट टाकलं, आवडीनुसार, आम्हाला तिखट खूप जास्त लागतं. आणि नंतर मटण मसाला टाकला. त्यानंतर मी जो आपला मसाला होता सिक्रेट, तो ह्याच्यामध्ये टाकलेला आहे. सरळ टाकून द्यायचा, काही मिक्स वगैरे करत बसायचं नाही आहे. त्यानंतर मी थोडासा काळा मसाला ह्याच्यामध्ये टाकला, म्हणजे गरम मसाला, थोडीशी टेस्टसाठी. आणि नंतर ड्राय झालं होतं म्हणून मी थोडंसं सूप टाकलं गरम गरम. आणि नंतर मी ह्याच्यामध्ये मेन गोष्ट ही जी टाकली ती आहे दही. दह्याने खूप छान टेस्ट येते, अगदी अतिशय हॉटेलसारखी भाजी लागते. त्यानंतर आपल्याला जी काही भाजी असेल, म्हणजे जे काही सूप असेल ना, ते आपल्याला गरम टाकायचं आहे. म्हणजे काय होतं त्याने की आपली तरी जात नाही आणि मस्तपैकी आपल्याला खळखळून उकळी आणायची त्या भाजीला. तो मसाला चांगल्यापैकी शिजला पाहिजे आणि अशी छान भाजी झाली होती. नंतर मस्तपैकी जेवलो आणि किचन आवरून घेतलं आणि त्यानंतर ही उद्याच्या नाश्त्याची तयारी केली, जे की उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच. त्यापूर्वी तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला, भाजी कशी वाटली, कमेंट करून नक्की सांगा. बाय.